हिंग आपलं नाहीये, हिंग अफगाणिस्तानात नाही येतं. सो हिंगाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ऐसा फटेडा, काय 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 ऐसा फटेडा. ऐसा फटेटा, ऐसा फटेटा, ऐसा फटे असं काय ते वाटतं मला ते. आईला फटेला आईचा नाव आहे ना, असं फटेला. काहीच नाम द्या. तसंच होतं, तेलात टाकलं की ते ऐसाच फटतं. And action. And action. तर वेलकम सगळ्यांचं अमुक तमुकच्या पहिल्या पॉडकास्ट शोमध्ये. आमचा अमुक तमुक शोचा हा पहिलाच एपिसोड आहे या पॉडकास्टचा. पहिल्या शोचा पहिला एपिसोड. पहिल्या शोचा पहिला एपिसोड. आणि तुम्ही आमचे पहिलेवाले प्रेक्षक. तर काय आहे अमुक तुमुक, काय आहे नेमकं? असंच अमुक तमुक. अमुक तमुक. मला असं लक्षात आलं की नावं ठेवताना आपण काय नाव ठेवूया, काही तर अमुक तमुक ठेवून टाकू, आणि खरंच अमुक तमुक ठेवलं. हा, म्हणजे ऍक्च्युली सुरुवात ती आहे, म्हणजे अमुक तमुक काय तर अमुक तमुक करायचं काहीतरी. असा इतका रँडमनेस आहे त्याच्यात. हो. बर. तर गुढीपाडव्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. आपल्याकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीनं गुढीपाडवा सेलिब्रेट केला जातो. म्हणजे मला तर आठवत नाही, मला शाळेत बहुतेक याचा राग असायचा की गुढीपाडव्याची सुट्टी नसायची. हा, है ना, शाळेत बहुतेक गुढीपाडव्याची नसायची सुट्टी का? नसायची सुट्टी असायची. सुट्टी असायची. अरे मला आठवत आहे, कारण का सुट्टी मग असते. कुठला सण असतो ज्याची सुट्टी नसायची? रंगपंचमी. नाही, रंगपंचमीला सुट्टी नसायची. नाही, रंगपंचमीची सुट्टी नसायची. सुट्टी नसायची. हा बरं. पण धुलवडी- अजून काहीतरी धुलवडी असतं असायची, ज्याची पण- सुट्टी नसायची रे. हा, कारण रंगपंचमीला काय असायचं, ए नाही, गुढीपाडव्याचा बहुतेक त्रास एवढ्यासाठी होतोय की करायला काही नसायचं. सकाळी एकदा गुढी उभारून झाली की दिवसभर काही काम नसते. ऍक्च्युली तो सण असतं बरं का. काय असतं तुमच्याकडे, काय करतात? सकाळी पहिल्यांदा ते निंबाची पानं घालून, म्हणजे कडुलिंबाची पानं घालून आंघोळ करायची. त्याच्यानंतर गुढी उभी करायची. तर गुढी उभं करणं एक प्रस्त असायचं, कारण का आई काहीतरी दरवर्षी माझी आई काहीतरी कोणीतरी सांगतं की हे खाली 3 हे ओढा, नंतर 3 हे लावा, काहीतरी. त्यामुळे ते प्रत्येक वेळेला त्याच्यावरनं कुठले रिच्युअल्स फॉलो करायचे ह्याच्यावरनं एक बेसिक वाद. ते झालं की कडुलिंबाचं पान खायचं. आणि ते मला इतकं ते कसं अवॉइड करता येईल ह्याच्यासाठी माझी स्ट्रॅटेजी असेल की ते कडुलिंबाचं पान सकाळी खायचं, मग त्याच्यानंतर गूळ खायचा, मग नाश्ता. आणि नाश्ता त्या दिवशी एकमेव असतो दिवस की नाश्ता गोड असतो त्या दिवशी. तुमच्या घरी काय नाश्ता असं असेल? काय आमच्या घरी तर तसं काय असं काय हे नव्हतं की नाश्ता गोड करायचा वगैरे. आमच्याकडे बहुतेक एरवीच सणाच्या दिवशी शिरा बिरा करतात सकाळी. आमच्याकडे बहुतेक शिरा जनरली खीर करायचे शेवयाचे, कारण का ते कडुलिंबाचं पान खाल्लं तोंड सगळं कडू झालेलं असतं. त्या पानांचा वास्तू तुम्हाला कधी गोवर वगैरे झालंय का? तर त्यावेळेस बघ गरम पाणी गोवर नाही, करतात. काय म्हणतो आपण, काही गोवर वगैरे झाली. काय म्हणतो अंगफोडे असं काहीतरी असं काय हा, अंग फोड्यासारखं काहीतरी म्हणतात. आमच्याकडे तर असं म्हणतात वारफोड्या. सॉरी, वारफोड्या. वारपोड्या. वॉट एव्हर फोड्या. हा, तर अरे ते वारफोड्या इथं काय पाडवायचं? हा, नाही त्याची आंघोळ करायला लागते. त्याची आणि दही कडुलिंबाच्या घालतात. पाल्याची आंघोळ करायला लावतात. इतका कडू असा उग्र वास येतो आईचा, म्हणजे खूप घाण. तर मला ते डायरेक्ट आजारपण आठवतं गुढीपाडव्याला, कारण मग त्या पाण्याने आंघोळ करायला लावतात. आमच्याकडे बैलाला त्या तसल्या पाण्याने आंघोळ इन्फेक्शन होऊ नये म्हणून रे. हा, म्हणजे मी तर केलेलं आठवत. आमच्याकडे बैलाला असते घर की बाबा गरम पाणी करायचं, त्यात कडपत्ते आपले कडुलिंबाचे पाणी टाकायचे आणि आंघोळ घालायची. मेन काय माहिती वाव, हे नवीन आहे. आणि सगळ्यात वाईट काय माहिती का, माझं म्हणणं चला मी खातो कडुलिंबाचं पण मला काही प्रॉब्लेम नाही. एक कणभर खायचं असतं, तिथे लावल्यासारखं करायचं, त्याचा काही इश्यू नाही मला. त्याच्यावरती ती फिलॉसॉफी जी झाडतात ना, की नवीन वर्षाची सुरुवात जे काही कडू असेल ते हे व्हॉट्सअप फॉरवर्ड, ती मजा यायची. आणि मला म्हणजे फिलॉसॉफिकली ते पटतं, पण ते इतकं व्हॉट्सअप फॉरवर्ड, तेव्हा व्हॉट्सअप फॉरवर्ड नव्हते, पण ते सारखं सांगितलं जातं हे खा म्हणजे तुझं वर्षाचं. म्हणलं गेली जेवढी आठवते ती काही वर्ष फार ग्रेट केलेली. पण ते मला ओंकारचा मुद्दा परत तोच वाटतोय मला की एकदा गुढी उभी राहिली की या सणाचं करायचं काय? गुढी जेवण काय? किती आपण वेळ कॅल्क्युलेट करून सुट्टी, आपल्याला सकाळी उठलो, आपण आंघोळ बिंघोळ केली, ते काय कडुलिंबाचा पाला बिला खाल्ला, त्याच्यानंतर गुढी उभारली. मला वाटतं सगळ्यात जास्त गुढी उभारण्याची एक्साइटमेंट आपण बाल्कनीतनं बाहेर येतो. राऊतांची गुढी उभारली, यांची उभारली, त्यांची उभारली, आणि मग घरी कालवा. हो, कालवा आपली का नाही राहिली उभी? हा, मग आदल्या दिवशी काठी शोधून काढा. माझ्या पप्पा वैतागाचे, कारण दरवेळेस ती काठी शोधून काढायची, मग ती पुसायची. आणि आमच्याकडे मोठी गुढी कोणाची आहे? हो, आमच्याकडे ते असायचं. कारण आमच्याकडे गावाकडे घर कशी एकदम बारकी म्हणजे उंच घर कोणाचीच नाही. त्यामुळे ज्याची गुढी उंच ना तो त्याला लई म्हणजे असं काय तर तो भारी असायचा. माझं साडी कुठली लावली आहे त्याच्यावर ते वेगळी कॉम्पिटिशन असायची. पुरुषांमध्ये कॉम्पिटिशन असायची कोणाची सगळ्यात मोठी गुढी उभी राहिली आहे. बायकांमध्ये कॉम्पिटिशन असायची साडी कोणती मागच्याचीच साडी लावली आहे. असं काय नसतंय. म्हणजे
साडी नवीनच वापरतात हा म्हणजे नवीन पापड. तेच हा. गॉसिप सांगतो रे. साडी लावतात का? आमच्याकडे बहुतेक ब्लाऊज ब्लाऊज पीस पीस लावायचे. हा ब्लाऊज पीस होय का? हा ब्लाऊज पीस गावाकडे आपल्याकडे साडी लावतात, शहरात ते ब्लाऊज पीस लावतात. अरे कंजूस लोक अरे ते काय- अरे पुण्यात तर आता रेडीमेड मिळते एवढंच हो. ना, सेट मिळतोय जसं किल्ला तयार तयार गुढी- मिळते, तयार तयार गुढी केलं मिळते मिळते. ती. तयार गुढी मिळते जसं तर की मी त्या दिवशी कुठेतरी गेलो होतो तर मी म्हणजे गेल्या वर्षी वगैरे ऑफिसमध्ये अशी छोटी छोटी एवढी Miniature गुढी गुढी. अशी टेबलवर ठेवली हो. अरे ते तर काय नाही. आणि त्याच्यावर हळदी कुंकू वाहिलेलं तर कुणीतरी लेजिट त्याची पूजा केली होती आणि झाला गुढीपाडवा. बरं ते तर ठीक आहे. काय काय बाईकवाले बाईकवर गुढी उभे करतात आणि ते म्हणजे बांधतात मागं. हो आहेत, पुण्यात दिसतात तसले आहे पुण्यात. बाईकला लावतायत, परत आपलं रिक्षाला असतात. हो रिक्षाला ते छोट्या रिक्षाला रिक्षात पाहिलं. लावलेलं असतं पुढे, रिक्षा तुम्ही पाहिलं. बघितलं बऱ्याच. मला बहुतेक सगळ्यात फॉन्ड मेमरी गुढीपाडव्याच्या दिवसातली ती म्हणजे कैरीची चटणी. हो. म्हणजे आमच्याकडे बहुतेक हा बेतच असतो दरवेळेसचा की बटाट्याची भाजी, पुरी, त्याच्यासोबत श्रीखंड असलं तर किंवा कधी पुरणपोळ्या केल्या तर. पण एक गोष्ट ती कधी चुकत नाही ते म्हणजे कैऱ्या आलेल्या असतात, त्याच्यामुळे कैऱ्यांची चटणी ऍक्च्युली हाय 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 पाडव्यां- कैरीची चटणी मग आता तोंडाला पाणी सुटलंय. इंटरेस्ट गंमत येते का तुला? कैरीची चटणीत आपण ह्याचं काय म्हणतात त्याला, हिंग असतं ना, हिंगाची फोडणी घालतो. मी आईला विचारत होतो की गुढीपाडव्याला काय काय घडतं, काय असतं वगैरे, चटणी कशी करते. तर आईने मला रेसिपी सांगितली. म्हटलं ह्याच्यात ती म्हणजे शास्त्रात सांगितलं हिंग घालायचं असतं. म्हटलं 1 मिनिटं, हिंग भारतात आलंच 200 वर्षापूर्वी. हिंग आपलं नाहीये, हिंग अफगाणिस्तानात नाही येतं. सो हिंगाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? ॲसा फटेडा, काय 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 ॲसा फटेडा. ऐसा फटेटा, ऐसा फटेटा, ऐसा फटे असं काय ते वाटतं मला ते. आईचा फटेला नाव आहे ना, याचं काहीच नाम द्या. तसंच होतं, तेलात टाकलं की ते आईसाच फटतं. पण हिंगाची मजा असते. खरंच का? हे पण हिंग आपलं नाहीये. तरी पण सो मजा. जगात जेवढं हिंग तयार होतं त्यातलं 70% हिंग इंडियात इम्पोर्ट होतं आणि ते सगळं हिंग, काय 90% हिंग जगातलं अफगाणिस्तानात बनतं. इंटरेस्टिंग. आपण पाडव्यावरून हिंगाच्या इकॉनॉमीवरती गेलो म्हणजे कळतंय का तुम्हाला आपला रेंज किती वाढते आपली? आपल्याला जेवण. आपण कैरीवर कैरी. Actually पाडवा म्हटल्यावर ना असं वाटतं की ते आता उन्हाळा चालू होतोय आणि मग त्या मोहर बिहर आलेलं असतं ह्याला आपल्या आंब्याला, मग त्या कैऱ्या, तो एक असा मोमेंटम तयार होतो उन्हाळ्याचा. आमरस लांब रे. आमरस अजून यायला वेळ आहे, 2 महिन्यात अजून. नाही, आमरस चालू झाला आज मार्चमध्ये. आज बहुतांश घरांमध्ये तुम्ही कुठल्या टाईपचे आहेत? एक असतं की आज बऱ्याच जणांच्या घरी आमरस पोळी असते. तुम्ही कुठल्या टाईपचे आहात हे तुमचं खूप इकॉनॉमिक स्टेटस वरती ठरतं. कारण जे पहिल्या सीझन मधले आंबे खाऊ शकतात ते श्रीमंत असतात. करेक्ट. कारण पहिल्या सीझनचे आंबे खूप महाग आहेत. खूप महाग असं. आत्ता खूप आंबा 150 ते 200 रुपयाला एक आंबा येतो आत्ता. सो तुझ्या घरी जेवण काय असतं आज? बटाट्याची भाजी, पुरी, कैरीची चटणी आणि भजी वगैरे. श्रीखंड पुरीवाले आहेत का तुम्ही? ते आलटून पालटून असतं म्हणजे मूडवरती माझ्या आईच्या, की आज पुरणपोळीचा मूड आहे तर पुरणपोळी. म्हणजे कारण पुरणपोळी आमच्याकडे फार रेग्युलरली होत नाही, कारण याच्या आधीच जस्ट आता हे होऊन गेलेलं होळीला कंपल्सरी पुरणपोळी. करेक्ट. तर मग आमचं असं होतं की नाही मग आता श्रीखंड पुरी पाहिजे किंवा आमरस पुरी पाहिजे. बरोबर. आमरस नाही आमच्याकडे जनरली पुरणपोळीच असते म्हणजे असं. आपल्याकडे सण म्हणजे माझ्या आईला पुरणपोळीला कारणच पाहिजे असतं. इतकी पुरणपोळी करते, काय अमावस्या आहे, कसली अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, कशालाही पुरणपोळी करते. सर्वपित्री अमावस्या आणि माझ्या आईला डायबिटीस आहे अरे. अरे बापरे. आणि गंमत ह्या पुरणपोळ्या खातो कोण पोळ्या? आईच. आम्ही पण खातो. आणि माझ्या आईची पोळी खूप छान होते रे, ती अशी एकदम क्रिस्पी बिस्किटासारखे करते. आणि आमच्याकडे ठरलेलं आहे पुरणपोळी एक्स्ट्रा करायची, ती रात्री फ्रीजमध्ये ठेवायची, सकाळी ती परत तूप लावून गरम गरम तव्यावरती गरम करायची आणि ती नाश्त्याला खायची. काय सुंदर लागतं. आमच्या घरी पण ऍक्च्युअली नंतर थोडीशी वाळत आली ना, ते दुधात मिसळून असं कुस्करून मस्त लागतं. माझ्या गावाकडे ना तर गुळाच्या पाण्यातच, फक्त पाण्यात गुळ घालतात, गुळाचा पाक करतात अलीकडे आणि त्याला गुळवणी म्हणतात आणि त्याच्यातच पोळी खातात. मला असं वाटतं मला दूध पाहिजे त्याच्यात. घरी मला दूध, तूप आणि गुळवणी. तुम्ही पुरणपोळी परत गोड सोबतच खाता? हो, गुळवणी असते ना, गुळवणी मग त्यात दूध. आम्ही साखरपट्ट्यातलेत, आमच्याकडे खूप ऊस येतो, खूप गुळ येतो. आमच्याकडे प्रत्येकाला साखर फ्री मिळते. आमटी पाहिजे म्हणजे माझी आई आमटी करते, कटाची आमटी असते आमच्याकडे. आणि येळवणी येळवणीची आमटी म्हणजे ग्लास वर. आणि दुपारी ऍसिडिटी, ह्याच्यात ऍसिडिटीत म्हणणार होतो मी ऍसिडिटीत भजी बुडवून खातात. आमटी, भजी आणि पोळी. अरे मी होते खूप भूक लागली ऑलरेडी, खूप भूक लागली.
यार लय भूक लागलेला विषय अरे काढून खाण्याचा. इतका पोळ्यांचा मला त्रास झाला होता ना, मी जेव्हा पुण्यात आलो ना पहिल्यांदा, मी म्हटलं आता आयुष्यात इथं परत पोळी नाही खाणार, बास झालं. आणि परवा जेव्हा मागच्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी लॉकडाऊन जेव्हा झाला, पहिला लॉकडाऊन बरं का, आणि त्याच्यानंतर हा सण आला, आणि चायला म्हणलं मी आणि माझा कुक आम्ही दोघंच घरी, मी घरापासून लांब, मला आठवण आली पोळीची रे, नॉस्टॅल्जिया म्हणून. मी आणि माझ्या कुकनी यूट्यूबवरती बघून पुरणपोळी केली, कटाची आमटी केली, आमरस केला, आईला व्हिडिओ कॉल केला, आईला ढसाढसा रडू वाव. की आपल्या पोराने पुरणपोळी केली, बघा म्हटली माझे संस्कार विसरलात. म्हटलं अरे आई पण संस्कार विसरला नाही. कळतंय का तुम्हाला, म्हणजे स्वयंपाक बनवण्यातला एक शेवटचं स्टेप असते की पुरणपोळी जमते का, कारण बाकी तुम्ही सगळं जमते तुम्हाला, म्हणजे काही नॉनव्हेज व्हेज तुम्ही सगळं करू शकता, पण पुरणपोळी जमली ना मग स्वयंपाक येतो. त्यामुळे तो बेंचमार्क झाला. आम्ही पहिला बेंचमार्क टच केला. तुम्ही उलटा आलाय खाली, मग मॅगीवर आला खाली. असं पुरणपोळी हा एक वेगळाच विषय आणि खूप पण एकदा केली पुरणपोळी, पण ते पुरण तू स्वतः गेले. मग मुंबईत एकटं राहायला लागलं ना की मग आपण जे काही करायला लागतो. आणि मुंबईत पुरणपोळी मिळायची नाही, आत्ता मिळायला लागले ती पण. हा, आणि बाहेरच्या पुरणपोळ्या मिळतात, मला तशा पुरणपोळ्या आवडतच नाही. कुठल्याही दुकानातल्या नाही आवडत मला, इतर लोकांच्या घरच्याही आवडत नाही. म्हणजे माझी आई जशी करते तशीच आवडते मला. जळगावला किंवा त्या पट्ट्यात ना मांडे म्हणतात, मांडे म्हणतात, पोळीच असते ती प्रकारची, पण इतकं भारी लागतं ना, मला इतकं भारी लागलं. एकदा मी खाल्ले, एकदा गेलो मोठ्या मांडावरती उलट पालतं करून ते त्याच्यावर भाजतात. मांडीचा तुकडा कापून दिलेला तो राजा कोणता रे? हरिश्चंद्र. अरे मांड्यांवर आठवलं की केवढ्या मांड्यांचा रेफरन्सेस आहे. तो हिला पण नाही का, द्रौपदीला म्हणतो की मांडीवर बस. हा ना, म्हणजे काय. आणि त्याच्यानंतर एवढी इम्पॉर्टंट आहे मांडी आयुष्यात, मला माहित नव्हतं रे. ऍब्सोल्युटली. एवढंच काय, श्रीकृष्ण ह्याला कर्णाला जेव्हा हे मिळणार असतो तेव्हा तो फक्त मांडी झाकून घेतो आणि मांडीवरती आघात करतो, तेवढी मांडी वीक असते त्याची फक्त. अरे केवढे जळगावच्या मांड्यांवरून कर्णाच्या मांड्यांपर्यंत एवढी आपलं. वाव. तरी बरं कर्णाच्याच मांड्यापर्यंत गेलो आपण. आपण तिथपर्यंत जावं आणि तिथून परत माघारी यावं. मागे उन्हाळ्यावर ऊन खूप आहे. ऊन खूप वाढत जातं. ती कविता आठवते का तुला? ऊन खूप वाढत जात असते कवी, अशी कविता. तू गेलीस का? आम्हाला अरे कवी सौमित्रचीच कविता आहे ना कोणती? ऊन जरा जास्त ऊन जरा जास्त आहे. ऊनवरनं त्याने तो काय कनेक्ट मारलाय शार्दूल. ऊन खूप वाढत जातं, ऊन जरा जास्त आहे. माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम आहे, मला लिरिक्स लक्षात राहत नाहीत आणि मी लिरिक्स कविता काही लक्षात राहत नाही. बरं, तो ऊन जरा जास्त याचा तो व्हिडिओ बघितलायस का? कुठला रे? ऊन जरा जास्त आहे हे कवी समितीने ह्या कविता गाण्यात म्हणून शूट केल्यात. गारवा नावाचा एक अल्बम होता. हो माहिती आहे. मिलिंद काय आडनाव पुढचं? गुणाची नाही रे. सोमण नाही. सोमणच का? मिलिंद सोमण नाही रे. मिलिंद कोण? बर्वे. हे बर्वेनी पण मिलिंद इंगळे अल्बम गारवा खूपच भारी गाणी. आणि आमच्याकडे इस्लामपुरात ना, आमच्याकडे तुमच्याकडे केबल टीव्ही होतं ना जेव्हा शाळेत, आपल्या केबल टीव्हीला एक लोकल चॅनल असायचं आणि त्या लोकल चॅनलवरती ना आमच्याकडं हे पूर्वी जसं आकाशवाणीला आपण कॉल करून सॉन्ग ऑन रिक्वेस्ट होता ना, तसं लोकल टी व्हीला फोन करायचा आणि फोन केला ना तुमचा नंबर नाही दिसत तिथं, तुम्हाला प्लेलिस्ट यायची आणि तुम्ही बटन दाबलं टेलिप्रॉम्प्टवरती की 9 नंबर म्हटलं की हिंदी, 4 नंबर म्हटलं की मराठी, मग मराठीमध्ये कुठलं जुनं सॉन्ग, असं नंबर दाबत जायचं आणि तुम्हाला हवं तर गाणं प्ले व्हायचं. पोरं आमच्याकडे काय करायचं माहिती आहे का, हे गारवा बिरवा लागत राहायचं कॉन्स्टंटली, मध्येच पोरं भिगे होट तरी लावायचं. तो तूच असशील मला वाटतं. अरे काय व्हायचं, आमचा नंबर पप्पांचा LICचा होता. उन्हाळ्यात भिगेवट बघूनच गारवा. आमचा नंबर ऑफिसचा असल्यामुळे मला असलं काही करता यायचं नाही, कारण दिसायचं नंतर डिरेक्टरीत कोणाला कुठले कॉल गेलेत. अरे बापरे, डेंजर होतं ते. मला सांगा तुमची आवडती कैरी कुठली? कैरी कुठली म्हणजे कैरी नाही कैरी ना, आंबात फरक, मला कैरीतला फरक आंब्यात म्हणायचं. मला तोतापुरी विशेष आवडतो. तो जास्त आंबट लागत नाही, तो त्याची कैरी जास्त आंबट लागत कैरी नाही वेगळ्या प्रकारची खाल्ली. खाण्याबद्दल नाही बोललं पाहिजे, थोड्या वेळाने मला इथे असं काहीतरी बांधायला लागेल. बॉटल देऊ का तुला? मला हे आवडतं, पण तोतापुरी ना, माझ्या आजोबांना तोतापुरी आंबा आवडायचा. त्यांना हापूस काय खाता, तोतापुरी, कारण त्यामुळे एवढा मोठा याचा, एवढा मोठा असतो. आमच्याकडे रेग्युलर असतो तोतापुरी, म्हणजे आमच्याकडे हापूस आत्ता गेल्या काही वर्षात यायला लागला, पण लहानपणापासून माझी मेमरी एकतर तोतापुरी स्वस्त असतो, किलोवर मिळणार, आणि लेट पर्यंत येतो.
उशिरापर्यंत येतो, एकतर लवकर येतो पण बाजारात लवकर येतो. त्या कैऱ्या खूप मोठ्या असतात आणि कमाल रे, असं खोबऱ्यासारखं. खोबरा एक्झॅक्टली. मला हे कधीच कळलेलं नाही. चायला आंबा आंब्यासारखा लागतो ना, कोणी पण खोबऱ्यासारखं आहे म्हटलं, खोबरंच आवडत नाही मला, मग आंबा खोबऱ्यासारखा आंबा लागतो. खोबऱ्यासारखं म्हटलं खवचट लागतं का, असं नाही खवखवीत लागतं, टेक्स्चर रे खोबऱ्यासारखं लागतं म्हणजे असं जाड असतं. असं ते क्रिस्प असतो त्याला. आणि ते 10 रुपयाला मँगो ज्यूस वगैरे असतात ना, त्याच्यावरती बाहेर तोतापुरी ठेवलेला असतो दाखवायला. ॲक्च्युली त्या 10 रुपयाचा मँगो ज्यूसचा आणि मँगोचा काही संबंध तोतापुरी पण नसतात ते काहीतरी भलतेच आंबे अरे तोतापुरी ठेवलेले असतात बाहेर. ते ॲक्च्युली मद्रासी हापूस असतात, बरेचसे स्वस्तात आणलेले मद्रासी हापूस असतात. खरं तर मला ते आंब्यांची नाव माझ्या लहानपणी माहितीच नसायची. म्हणजे नाही आपलं आपण चोकून खातो तो आंबा कुठला असतो, चोकून खातो चोकायचा आंबा. चोकायचा आंबा नाव येऊ नाही 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 रे, ते नाव बी विचारत असते, जो घरी येईल तो खायचा. पायरी जो असतो ना, पायरी हा माझा सगळ्यात शेतात जो लावलेला असतो नॉर्मल मोठ्या झाडाला जो येतो ना तो पायरी. हापूसचं झाड कसं असतं माहित नाही. आमच्याकडे जनरली पायरीचा जो आमरस असतो ना तो छान असतो. तो पायरी हा पाणी असतं त्याच्यात आणि हापूस असतो तो असं घट्ट जाड असतो माझ्यासारखा. त्याला केसर पण जास्त असतात त्याला. चोखून वेगळे आंबे खाता मग चोकून खाता तो चोकूनचा वेगळा तो. पायरीच असतो. चोखून जे छोटे आंबे असतात तोच पायरी छोटा असतो. ते पायरी गावठी म्हणजे ऍक्च्युअली गावठी जाते. त्याला गावठी त्याला आंबा काही म्हणतात. स्पेशल नाव नाही त्याचं. पुण्यात गावठी म्हणतात, गावठी आंबे गावात गावठी नाहीत म्हणत. हा पण म्हणजे इन टर्मिनॉलॉजी आपली काय ते त्याला काही नाव नाही. त्याला पायरी आहे, त्याला पायरी आहे रे, नाव काय पायरी आहे त्याला. पायरी आता महाग झालाय आजकाल, कोणी येड्यात करत. ते राज ठाकरेंच्या एका भाषणात आलं होतं बघ, भैया सांगतो हापूस आहे तसं आजकाल लोक कोणी म्हणतात, कुठलाही आंबा म्हणतात पायरी. पायरी हापूस म्हणतात. आणि आता फक्त पुण्यात हापूसच मिळतो, दुसरे आंबेच मिळत नाहीत आजकाल. हापूस पिक्चर पाहिलाय का? नाही, हापूस नावाचं बरंच काय काय आय गेस. मला एकदा हापूस नावाचा पिक्चर आठवला. मी ऐकलाय, माहिती आहे मला पिक्चर तो, पण on कोणाचा camera डबल रोल आहे असलेला त्यात आय गेस. आणि हा हापूस मला एकदम असं मला आठवत स्ट्राईक झालं रॅन्डम. आंब्यांवरनं आठवलं मागे ना, असं एका कुठेतरी एक लाईन वाचलेली मी, म्हणजे असं की झाडावरचे आंबे आता स्वतःहूनच गळून पडायला लागलेत, कारण उन्हाळ्यात नेम धरून दगडाने आंबे पाडणारी मुलं आता मोबाईलमध्ये रमलेत, असं काहीतरी ते वाक्य होतं. ते लई टच झालं. तुला व्हॉट्सअपवरती आलं होतं का रे? माहित नाही पण मला व्हॉट्सअप मेसेज. मी व्हॉट्सअप मेसेज कुणीच कुठलेच पाठवलेलं वाचतच नाही. मला व्हॉट्सअप मेसेजेस आवडतात. त्याने एक जग कुठे चाललंय हे कळतं. पण कैरीमुळे सगळ्यात इम्पॉर्टंट काय म्हणूयात मेमरी लक्षात येते ती म्हणजे उन्हाळा. ते म्हणून मी सांगितलं, आपण लहानपणी कसं ते आंबे पाडायला जा, पेरू पाडायला जा, आता कोण पाडायला जातच नाहीत, पोरं घरातनं बाहेर पडतच नाहीत. म्हणजे ते मोबाईल भांडणं व्हायची, भांडण आणायचा. माझा भाऊ कैरा पाडायला जातो म्हणून. माझं घर आहे, माझ्या घराच्या एक्झॅक्ट राईट साईडला मागच्या बाजूला एक बंगला आहे आणि त्या तिथे आंब्याचं झाड आहे. कोहली नावाचे गृहस्थ तिकडे राहतात, जो माणूस इथला नाहीये, तो राहतो काश्मीरला. हा, तर ते कोहलींचं ते आंब्याचं झाड आहे आणि त्याला कायम खूप आंबे येतात, म्हणजे खूप. तर आमची तिकडची टगी पोरं एकत्र येतात आणि मग तिकडे जातात आणि त्या झाडावर चढणार काय, आणि एका वेळी असे 50-50, 60-60 आंबे काढणार. बापरे, इतक्या कैरी येतात. आणि असा तो खोबरावाली कैरी येते, तर इतके भारी येते कैरी. आणि ते नसतात घरी, तर त्यांच्या समोर गायकवाड म्हणून एक राहतात, ते कंप्लेंट करतात आणि ते आम्हाला तोडू देतात. आमचं स्वतः ते कोहली नाही तिकडं, तुम्ही समोर आहात, तुम्हाला हवे तर 2 आंबे देतो, पण ते नाही, आम्हाला ते समोरच्या झाडावरच्या कैऱ्या तोडून द्यायचे. अरे ते हे शेजारी असतात, खवचट शेजारी, म्हणजे ह्यांचा त्रास काय आहे. टिपिकल सीसीटीव्ही शेजारी असतात ना, हेलिकॉप्टर मॉम अशी. त्यांनी व्हिडिओ पाहिला तर हाय गायकवाड. मला असं वाटतं ह्यांना आपण नाव ठेवलं पाहिजे, सीसीटीव्ही शेजारी. ह्यांचे कायम डोळे असतात, ह्यांना काय चाललंय. तुम्हाला काय त्रास आहे? मी समोर त्यांच्या झाडावरच्या कैऱ्या तोडतोय, तुम्हाला त्रास काय? त्यांना कदाचित पेटिशन साईन करा, इकडे नका सांगू. अरे गंमत, हे सीसीटीव्ही शेजारी असतात ना. आता मी दिसतो बाप्पे, आपलं वय दिसतं, दाढी बिडी पांढरे, माझी बायको जरा अजून पोरायला दिसते, नाजूक आहे. नाही पोरायला दिसते, टीनेजर वाटते अजून ती. तर त्याच्यामुळे आम्ही दोघं जात असलो ना, माझ्याकडे असं बघतात, म्हटलं अरे बायको आहे माझी. माझ्याकडे म्हटलं सीसीटीव्हीच्या नजरेने का बघताय या. आणि कॉन्स्टंट कोण येतंय काय चाललंय सगळं. आणि हे स्पेशली ना जनरली कोण असतं नाही का, रिटायरमेंटच्या जवळ आलेले किंवा रिटायर झालेले काका लोक,
मला नंतर असा विचार केल्यावर वाटतं की त्यांना तरी काय काम आहे रे? म्हणजे दिवसभर बसून घरी किती वेळ न्यूजपेपर वाचायचा, किती वेळ त्याच बातम्या वाचायचा, जरा बाहेर पोरं खेळतं, जरा त्रास देऊ हा विचार करत असतो. मला असं वाटतं आमच्याकडचे जे काका लोक होते ना, आम्ही क्रिकेट खेळायला बोललो ना, त्यांना उगाच काही कामचा काही त्रास नसायचा. त्यांना बॉल त्यांच्या कधी गॅलरीत जायचं नाही, काही नाही, तरी उगाच येऊन दंगा करणार, काय कळतंय का नाही, दुपार झाले, आज झालंय, तसं झालंय, चालू असतं त्यांचं बिनकाम. क्रिकेटवरती आणि काका लोक यायचे आमच्याकडे म्हणायचे, मी पण शाळेत असताना ना, काय सारखं क्रिकेट खेळत आहे, क्रिकेटने वाटलं ह्यात काय खेळ आहे का, आम्ही कबड्डी खेळायचो, खो खो खेळायचं. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही कबड्डी खेळायला. म्हटलं सिमेंटचं ग्राउंड आहे, त्याच्यावर खेळायला गुडघे फुटायचे, नडगे फुटायचे आमच्या. ते क्रिकेट खेळताना आम्ही अलगत एक टप्पा आऊट खेळतोय क्रिकेट एवढ्याच्या याच्यात, त्याच्यात तुमचं म्हणणं कबड्डी खेळा, खो खो खेळा, मैदानी खेळ खेळा. म्हटलं क्रिकेट कशावर खेळतात म्हटलं आम्ही, मैदानीच खेळ आहे ना तो, ह्याला काही अर्थ नाही. उगाच येऊन काहीतरी एक पिंक टाकून जायचे मतांची. पण असं कोणी काका असतील तर आम्हाला आवडेल त्यांना शोवरती यायला, म्हणजे जरा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह मिळेल आम्हाला. काकांसोबत अमुक तमुक नाही झाला तर बघा, नाही तर मला कदम काका म्हणून यायला लागेल. थोडा अजून जरा जाड फ्रेमची तुला अजून नको रे जाड. तुम्ही डबा स्पेस खेळायचं का रे? हो, है ना? आणि हे ते तोंडात धरून असं ना, असं खेळायचं का तुम्ही? डबा स्पेस असं कसं खेळणार? आमच्याकडे काय डबा स्पेस म्हणजे काय खेळायचं तू एक तर सांग. डबा स्पेस म्हणजे मध्ये एक डब्यासारखं काहीतरी ठेवायचं, त्याला लगोरीसारखं मारायचं. नाही, ते लिंगोरचं वेगळं. मग त्याला मी मला माहिती आहे डबा स्पेस म्हणजे डबा स्पेस मी सांगतो आम्ही काय खेळायचो. बाटली घ्यायची, त्याच्यात माती भरायची, वाळू भरायची, हा ती बंद करायची, ती बाटली घेऊन लांब फेकायची, ज्याच्यावर राज्य आहे तो ती बाटली घ्यायला जाणार आणि परत येईपर्यंत त्या सर्कल मध्ये येऊन ठेवणार. तो परत येईपर्यंत सगळ्यांनी लपायचं. आणि मग तो ज्याला कोणाला बघेल तर त्याने काय डबा स्पाइस करायचं, त्याला नाही आउट करायचं. आता त्याने काय शोधायला जायचं, त्याला शोधायला जायचं आणि कोणीतरी येऊन जर ती बाटली उडवली, हे केलं तर मग तो परत त्याच्यावर राज्य. आमच्याकडे लगोरीच. तर मी काय करायचं माहितीये का, कुणावर ते राज्य असलं तर गायब व्हायचं, लपायला जायचं, घरी जायचं, खात बसायचं. हा, त्या लपाछपी खेळताना माझ्या खिडकीतनं खाली रस्ता दिसायचा, तर मी आपलं निवांत पप्पाला सांगायचं, पप्पा कोण दिसतंय का? मी आपलं मस्त झोपलोय, गेम खेळत बसलोय, आतमध्ये वेगळे उद्योग चालले, हे शोधतात अजून मला. आमच्याकडे लगोरी आणि आबादुबी ह्या दोन्हीचं एक व्हर्जन व्हायचं. काय पण असतं की, पण लिंगवरचा आमच्याकडे त्याला डब्बा एक्सप्रेस म्हणायचं. नाही त्याला नाही डबा एक्सप्रेस आमच्याकडे रे, प्रत्येक गावात. आणि तेव्हा काही इंटरनेट नव्हतं सगळ्यांकडे सेम असायला. अरे पण ते गेम भारी होता, त्याचा नियम पण विसरलो राव, म्हणजे ऑलमोस्ट. आमच्याकडे काय म्हणतो, लगोरी 7 रचायची एक, ती लगोरी लिंगोरचा म्हणायचं. नाही, लगोरीचाच आमच्याकडे प्रकार काय होता, असं मारायचं लगोरी आणि दुसऱ्यांनी येऊन पळत येऊन हे लावायचं, आणि ज्याच्यावर डाव आहे त्यांनी असं शर्टचं कॉलर तोंडात धरायची अशी, आणि येणारं मारायचं. आणि कुणी येत नाही, आणि मारलं मी की तो आउट, तो माझ्याबरोबर येणार. आम्ही दोघांनी हात धरून ती लगोरी प्रोटेक्ट करायची. सो ते लगोरी पहिला होत्या की सगळे 7 जण पहिला आउट होतात, ही गेम असायची. आमच्याकडे कसं होतं की ती 7 दगडं किंवा ती त्या ज्या काय फरशा आम्ही एकावर एक लावायचो ना, तर ती बॉल न फोडायची ना, एकदा फुटली की ज्याच्यावर राज्य आहे त्याने तो परत हे करायचं, ते असेंबल करायची परत. तोपर्यंत जर कोणी त्याच्या पाठीत बॉल मारला की तो आउट. म्हणजे तसं पाठीत बॉल मारला की आउट. पाठीत म्हणजे कमरेच्या वर कुठे बॉल मारला, लागला तर नॉट आउट वगैरे असं काहीतरी रूल. आणि उडी मारायची पायावरती. हे हा टिपिकल लगोरीचा गेम झाला. मला खूप आवडायचं ते, असं जोडायचं आणि ते झालं की तुम्ही ओरडायचात का काय? लगोरी म्हणून आम्ही लिंग लिंग लिंगोर असं ओरडायचं. हे काहीतरी वेगळंच आहे. लिंगोरच्या. तू विट्टी दांडू खेळला का? ती विट्टी दांडू. नाही, मला विट्टी दांडू फक्त 1च वर्ष कळलोय. काय माहिती, आमच्याकडे दर उन्हाळ्यात सुट्टी ते काहीतरी ट्रेंड यायचा. 1 वर्षी गोट्या खेळायचा ट्रेंड आला. आम्ही काय फार 4-5 वर्ष गोट्या नाही खेळलो. मी 1च वर्ष. माझी आई म्हणली गोट्या नाही खेळायचं. म्हटलं का नाही खेळायचं? म्हटलं ठीक आहे, संपला विषय. आम्हाला असं की नाही खेळायचं ना, आम्हाला तेच खेळायचं. का नाही खेळायचं? आणि क्रिकेट खेळताना वाद व्हायचा ना. क्रिकेटमध्ये ते ठरलेलं ना, माझी बॅट. आणि मला काय व्हायचं, मला खेळताना यायचं रे. माझा प्रॉब्लेम आहे, मी डिस्लेक्सिक आहे. माझा बॉल बॅटला लागायचा फक्त माझ्याकडे बॅट होती स्वतःची. मग अगदी लहानपणीनं सुरुवातीला बॅट आऊट झालं की मी असं शेजारी येऊन बसायचं उन्हात. आईवरनं बघणार,
त्याला बॅटिंग दे रे. त्यामुळे पहिल्या 3-4 मॅचेस मग घ्यायचं. मग लक्षात आलं माझ्या की आपण खेळलं पाहिजे, प्रत्येकाला आईची मदत घेत ते उगाच 5वीत असताना पण आईची मदत नाही, घ्यायची. मला पण नीट खेळता यायचं नाही आणि आमच्याकडे पण बॅट होती. तर पण आता लोकांना कळलं होतं ना की ह्याला नीट खेळता येत ना, तर देऊ दे याला पहिली बॅटिंग. पहिल्या 5 बॉलमध्ये आउट करायचं, मग जातोय बाहेर. ह्याला पहिला आउट केली झालं, संपलं. तर ते बहुतेक ते गुंडाळायला लागलेलं मला नंतर. पण माझा भाऊ खूप चांगला खेळायचा. तुमच्या दोघांसारखे ना, आम्ही फक्त फिल्डिंगसाठी घ्यायचो टीम मध्ये. करेक्ट. अरे बॉल घेऊन जा रे. आता आम्ही सोसायटीत ना पुरुषांचा एक ग्रुप झाला सगळ्या, क्रिकेट ग्रुप म्हणून, आणि क्रिकेट खेळतो आम्ही दर संडेला. आणि आता एक्झॅक्टली उलट झालं रे. प्रत्येक जण तू जा ना पहिला बॅटिंगला, जा ना बॅटिंग. कोणाला काही घेण्याचं नसतं, मॅच जिंकली हरली काही कौतुक, कोणी चिडत नाही, काही नाही. बोर व्हायला लागतंय का पण नंतर कोणी चिडतच नाही. चिडल्याशिवाय मजाच नाही. Out आहे म्हणजे का? हा ठीक आहे, चला आउट, चल. समजूतदार झाले लोक. कोण बॉलिंग टाकणार आहे? तू टाकतोस का? तू चिडलं नाही तर काय मजा. समजूतदार झाले चिडायचंच लोक नाही कोणी. आजकाल. 6 नाही यार, 4 आहे. अरे 6 आहे, 6 आहे का? बरं ठीक. म्हणजे काय अवघडच होऊन जातं. आणि तेव्हा टॉस करायचा होता, कोणाकडेच कॉईन सापडे ना पटकेन, कारण की सगळे स्पोर्ट्स पॅन्टमध्ये आले होते. मग तेव्हा मला आठवलं वल्ली का सुक्की. ओल्ली का सुकी. तुला वल्ली का सुक्की माहिती आहे का? आणि कोरोनानंतर वल्ली का सुक्की हा प्रकार एकदम ऑड वाटतोय. हातात काहीतरी घ्यायचं, त्यावर थुंकायचं. इव्हन आम्ही गुटख्याच्या पाऊसने पण करायचो टॉस. गुडघ्याच्या पाऊसनी. तुमच्याकडे स्टार, आपल्याकडे स्टार होता. स्टार गुटखा. संजय घोडावत. काही कशाने टॉस करायचो काय. हो, गुडघ्याचं पाऊसनी नाही, मी ह्यानेच केलेलं आहे. आम्ही कॉईन कॉईन तर आमच्याकडे मिळायचे. कॉईन नव्हता, Coin छापाकाटा नाही, मिळायचीच नाही वल्ली का सुक्कीच होतं. आत्ता हे 10वी नंतर आलं कॉईन. तर ते बॅटच्या खाली आकडे नंबर पाडून, पाठीवर नंबर पाडायचे. पाठीवर नंबर पाडून किंवा बॅट लपून त्याच्या खाली नंबर पाडून. आणि ह्याच्यात ते पहिल्यांदा 2 वेगळे कल्चर असतात हे इथं कळलं माहिती आहे का? जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही दुसऱ्या गावात जायचो, मामाकडे गेलो, मावशीकडे गेलो राहायला 4 दिवस, तर तिकडं पोरं नंबर पाडायचा वेगळा हे असायचा. पाठीत गुद्दे मारून नंबर टाकायचा, हा कोणाचा, किंवा ते बॅटच्या खाली नंबर टाकायचा कोणतरी. काहीतरी वेगळं, प्रत्येकाचं वेगळं असायचं. गोट्यांचे रूल वेगळे, विट्टीदांडूचे रूल वेगळे, प्रत्येक गावात वेगळं असतं. हे तिथं गेलं मग आल्यावरती सांगत, तुला माहिती आहे का तिकडे असं खेळतात. सो उगाच हुशार. अरे मी इस्लामपूरात, मी छोट्या गावात राहतो ना, कोल्हापूरला जाऊन आलो मावशीकडं. कोल्हापूरला असं आहे बाबा, कसलं मोठं असं 100 गोट्या आहेत पोरांकडं. काही सांगायचं त्याला काय. माझ्याकडे तर 2-2.5 हजार होत्या. काय करन्सी काची गोट्या ना, हा, काची गोट्या. आहिरं का? पण आम्ही ते आहिरं नाही, आम्ही ते ग्राउंडवर पण मी काढायचो आणि मी पत्त्यावर पण काढायचो. म्हणजे पत्त्यावर म्हणजे पत्ते 3 पत्त्यावर गोट्या. हे नाही माहिती मला. 2 खेळांचं जे काय आम्हाला कमिशन आहे सगळं म्हणजे गोट्या. आता मोठी लोक कसे पैसे लावतात ना तेव्हा, म्हणजे तो गेम असतो, आम्ही गोट्या लावायचो. हो ते माहिती आहे मला. अरे 1-1 रुपया लावून खेळायचे. गोट्यांचा जुगार. गोट्यांचा जुगार. माझ्याकडे 3-4 बाटल्या अशा भरलेल्या पण मला कधी पत्तेच खेळता आले, माझ्यासाठी लांबच आहे. मला पत्ते नाही खेळता आल्या, गोट्या नाहीत खेळता आल्या. सगळे खेळ खेळल्यात. म्हणजे असं कुठलाच खेळ नसेल की म्हणजे पत्ते असतील, इंडोर आउटडोर सगळे. म्हणजे वायाला नाही, म्हणजे आउटडोर गेम्स. म्हणजे तो वायाला गेलेला पोरगा. कुठले पत्ते खेळलायस? कुठले पत्ते खेळले? ते पण पत्ते खेळलोय मी. सांगण्याचा मुद्दा काय की आता एकतर आज पाडवा आहे, इथून पुढे आता हळूहळू उन्हाळा चालू होणार. मला वाटतं की आपण त्याच गोष्टी रिकॉल केल्या की म्हणजे आता आपला उन्हाळ्यात आपण काय करायचो, म्हणजे लहानपणी आपल्या की गोळा सगळं आंबे, कैऱ्या खेळणं, पत्ते खेळणं, सगळं. मला वाटतं चेहरा करपेपर्यंत क्रिकेट खेळणं. त्यावेळी कधी टेन्शनच नसतं. चेहरा करपतोय, टॅन होतोय. टॅन नाही का? आई म्हणे तर लाल झालायस, जरा तर लाज आहे का तुला? तू गोरा होतास त्यामुळे लाल व्हायचं. आम्ही टॅनच होतो आणि अजून टॅन होत गेलो. एक तरी कोणतरी पोरगा दरवर्षी उन्हाळ्याची सुट्टी चेक करून पडायचं खेळताना क्रिकेट. शाळेत मला उन्हाळ्यात लोकांचं आठवतं, मी घोळणं फुटायचं. मला माझा कधीच घोळणा फुटला नाही. मला असं होतं की ह्यांना असं काय होतंय जे मला होत नाहीये. मला फार त्रास व्हायचा त्यावेळेस की लोक हातच का फ्रॅक्चर होतोय. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट विसरलो आपण, रसना. रसना म्हणजे मला माझ्यासाठी ना असं ते हे होतं की घरी येऊन पळत येऊन कटाकटा बसून पी रसना पी. अरे रसना घरी आणणं किंवा ते करणं म्हणजे एकदम असं भारी गोष्ट असायची आमच्या प्रोसेस होती ना. अजून 2 गोष्टी माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत. त्या म्हणजे एकतर पेप्सी. आम्ही त्यावेळेस फ्रीज मध्ये पेप्सी आणून ठेवायचो. माझ्याही आणायची आणि आम्ही विकायचो. 1-1 रुपयाला पेप्सी विकायचो असंच मित्रांना वगैरे. आणि ताकगोळे
ताकगोळे. ताकगोळ्या माहितीये का तुम्हाला? माझ्याही घरच्या ग्लासांमध्ये बनवायची ताकगोळे हा, हा, काड्या हा, घालून. काड्या घालून हा. अरे आमच्याकडे ते कसं ताकगोळे काय बनवायचं, असतं? श्रीखंड घालायचं. श्रीखंडात पाणी थोडं घालायचं, मिक्स करायचं आणि त्यात ते काडी घालायची आणि त्याचं बेसिकली आईस्क्रीम आपण सारखं ताक करतो बनवायचं. ना, ताक गोड ताक करायचं म्हणजे लस्सी करायची बेसिकली, थोडी पातळ, आणि ती फ्रीज करून ठेवायची काड्या घालून. मी कधीच ताकगोळे ऐकलेच नाहीत रे, मला ताकगोळे माहितीच ही नव्हते. जगातली बेस्ट गोष्ट असते. मी आणतो. प्लीज आण मला खायचंय. आवडतं, आपण घरी पण करू शकतो, म्हणजे एवढं स्वतः अवघड नाही घरीच ते. करतात घरीच ना ते. करतात ते. खूपच बेसिक असतं. म्हणजे दही घालायचं, त्यात साखर घालायची, मीठ घालायची, मिक्सरला लावायचं आणि मग ते थंड Freezer करून मध्ये काड्या घालून ठेवायचं. संपला विषय. असं उन्हाळ्यात समप करतोय असं वाटतं ते ऐकल्यानंतर. मला आत्ता जाऊन ताकगोळे खायचे. मी आत्ता मम्मीला फोन करणार आहे. तर आय थिंक दिस वॉज इट. असेच वेगवेगळे एपिसोड्स घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहे प्रत्येक आठवड्याला और व्हॉट एव्हर फ्रिक्वेन्सीने. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अमुकचा आजचा आमचा पहिला एपिसोड होता. तर वेगवेगळ्या जनरल गोष्टींवरती पॉडकास्टमधून गप्पा मारूयात, हा उद्देश होता. तर प्लीज लेट अस नो तुम्हाला काय आवडतंय काय नाही. आणि अमुक तमुकला फॉलो, सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. थँक्यू. गुढीपाडवाच्या खूप शुभेच्छा. तर अमुक तमुक शो हा पहिला पॉडकास्ट आहे. असे अजून बरेच शोज येणार आहेत. तर सगळे शोज फॉलो करा. काय आवडतंय काय आवडत नाही सांगा, शिव्या घाला, प्रेम करा, काय करायचं ते करा. बाकी काय करायचं ते करा. याचा गुढीपाडव्याचा काय कोट नसतो का, असं तिळगुळ का गोड गोड बोलासारखा? गुढीपाडवा नीट बोल गाडवा. हा, गुढीपाडवा नीट बोल नीट बोल गाडवा. गाडवा. नीट बोल वाढवा. गुढीपाडवा नीट बोल गाडवा. मला वाटतं बस करूया. चला, बस.